आता श्रावण महिना सुरू होतोय, याचा अर्थ सणासुदीला सुरुवात होणार. सणासुदीचं घर कसं आवरायचं हे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पण आता आपण आपल्या चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची किंवा सणावारासाठी आपण झटपट असं रेडी कसं व्हायचं, यासाठी सणासुदीचा ग्लो देणारा फेशियल हे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. कारण या महिन्यामध्ये चेहऱ्यावर स्टिकीनेस येतो, खूप घाम येतो, त्यामुळे अर्थातच पिंपल्स आणि आणखीन त्वचे संदर्भातल्या बऱ्याच समस्या आपल्याला भेडसावतात. आणि हे सगळं होऊ नये म्हणून एक सुंदर असं फेशियल सांगणार आहे. म्हणजे जर का उद्या रक्षाबंधन आहे किंवा मग आणखीन कुठला सण आहे, घरामध्ये सत्यनारायणाची पूजा आहे बाबा, तर त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही हे फेशियल घरच्या घरी करू शकता. नेहमीप्रमाणे भन्नाट असं फेशियल घेऊन आले, माझ्या बरोबरीनं तुम्ही करू शकता. आणि समोर मोबाईल ठेवायचा, ऑन ऑफ करत तुम्ही हे करू शकणार आहात. घटक सांगणार आहे, छान छान प्रोडक्ट सांगणार आहे, तेव्हा व्हिडिओ अर्थातच खूप भारी असणार आहे, महत्वपूर्ण असणार आहे. शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, मी स्मिता शिवाळे आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपली फॅमिली छानपैकी ग्रो आणि ग्लो होतीये. यावेळेला ग्लो होण्यासाठी मस्त फेशियल घेऊन आलेले आहे आणि हे सणासुदीचं ग्लो देणारं फेशियल जे आहे त्याच्यासाठी काय काय घटक लागणार आहेत हे मी आधी सांगणार आहे. त्यानंतर स्टेप्स काय आहेत ते सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हर्बल स्टीम आहे, त्याच्यामध्ये फेस पॅक आहे, त्यानंतर फेस क्रीम आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर सुद्धा एक वेगळं प्रोडक्ट आहे जे आपण वापरायचं आहे, लावायचं आहे, ज्यामुळे तुमचा चेहरा छान उजळ होणार आहे. आणि हे तुम्ही आठवड्यातून 3 वेळेला केलं तरी सुद्धा चालणार आहे. तर हे सगळं सांगायला मी आता सुरुवात करते. चेहऱ्याला कुठल्याही प्रकारचा मेकअप करायचा असेल किंवा फेशियल जरी करायचं असेल तर चेहरा क्लीन करणं, स्वच्छ करणं खूप गरजेचं असतं आणि त्यासाठी उत्तम फेस वॉश वापरणं आधी गरजेचं आहे. क्लिन्झिंग मी नंतर सांगतेच, पण फेस वॉश सुद्धा उत्तम वापरणं गरजेचं आहे. गेले कित्येक व्हिडिओ मी तुम्हाला सांगते आहे की मी सध्या कुठलं फेस वॉश वापरते, ते म्हणजे स्किना ब्रँडचं व्हायटॅमिन सी चं हे जे फेस वॉश आहे, हे फेस वॉश मी वापरते आहे. हे आत्ताच्या काळासाठी तर ते उत्तम आहे, स्किन ब्राईटनिंगसाठी उत्तम आहे, डार्क स्पॉटसाठी खूप चांगलं आहे, कारण याच्यामध्ये हायलोरोनिक ऍसिड आहे, त्याच्यानंतर ॲलोवेरा एक्स्ट्रॅक्टेड आहे, सीसा एक्स्ट्रॅक्टेड आहे. त्यामुळे इतके उत्तम घटक याच्यामध्ये आहेत. त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला छान सॉफ्टनेस मिळणार आहे आणि रोज वापरल्यामुळे, त्याच्यामध्ये व्हायटॅमिन सी असल्यामुळे तुमचा चेहरा ब्राईट व्हायला मदत होणार आहे. त्यामुळे हे मी थोडंसं हातावर घेतलेलं आहे आणि मस्तपैकी माझा चेहरा छान यांनी फेस वॉश केलेला आहे. ही अतिशय बेसिक स्टेप आहे, पण ही करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे छान फेस वॉशनी आधी आपण आपला चेहरा क्लीन करून घ्यायचा. यानंतर आता आपलं फेशियल सुरू होतं. स्टेप नंबर 1 ते म्हणजे आपला चेहरा पुन्हा एकदा छान क्लिन्झिंग करायचा. म्हणजे काय आहे की काळजी घेणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आपण परत एकदा छानपैकी क्लीन करूया. आता नैसर्गिक घटकांनी क्लीन करूया. त्याच्यासाठी आपण इथे दही आणि मध घेणार आहोत. ह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड आहे, छान प्रोटीन्स आहे, जीवनसत्व आहे. हे सगळं आपल्या चेहऱ्याला इतकं छान मिळणार आहे आणि आपल्या अशा पोर्स मध्ये जाऊन ते छान क्लीन करून बाहेर येणार आहे. त्यानंतर ह्युमक्टन प्रॉपर्टीज असतात मधामध्ये, त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचं जे नॅचरल मॉइश्चर असतं ते लॉक करून ठेवतं. आणि याच्यासाठी दही आणि मध यांनी आपण क्लिन्झिंग करणार आहोत. तर हे क्लिन्झिंगची जी स्टेप आहे ती आपण नंबर 1 ला घेतलेली आहे. आता क्लिन्झिंग करताना काय करायचं, तुम्हाला इथे जे दिसतंय तसं तुम्ही चेहऱ्याला छानपैकी मसाज करणं गरजेचं आहे. मसाज करून चेहरा क्लीन करायचा आहे. चेहऱ्यावर फार काळ ठेवायचं नाही आणि 1 मिनिटाच्या वरती मसाज नाही केला तरी चालेल, कारण आपण हे क्लिन्झिंग करतो आहोत. फेस वॉशनी आधी छान चेहरा आपण धुतला होता, त्यामुळे हे डबल क्लिन्झिंग झालेलं आहे. चेहरा आता संपूर्णपणे क्लीन झालेला आहे. आता स्टेप नंबर 2 ते म्हणजे काय करायचं माहितीये, आपल्या चेहऱ्याला आपण आता हर्बल स्टीम घ्यायची आहे. हर्बल स्टीम घेण्यासाठी आपण इथे काय करायचंय, एका भांड्यामध्ये आपण पाणी घ्यायचं. त्या पाण्यामध्ये तुळस घ्यायची, थोडीशी लवंग घ्यायचं आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या. ही जी हर्बल स्टीम आहे, ही स्टीम घेतल्यानंतर तुम्हाला इतकं भन्नाट फील होणार आहे. मुळात यांनी ना तुमचे जे पोर्स आहेत ते आता ओपन होतात. छानपैकी क्लिन्झिंग केल्यानंतर जेव्हा हे पोर्स असे छान ओपन होतात ना, तेव्हा आपण आता त्या चेहऱ्यावर जे मसाज करणार आहोत, जे क्रीम लावणार आहे ते छानपैकी ऍब्झॉर्ब व्हायला मदत होणार आहे. त्यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत. जर तुमच्याकडे ती स्टीमर मशीन असेल तर त्या मशीन मध्ये सुद्धा तुम्ही हे सगळं टाकू शकता आणि त्यांनी तुम्ही छान मसाज घेऊ शकता. बरं, याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या नसतील किंवा मग काय आणखीन तुमच्याकडे तुळस नसेल,
चालेल, जे असेल ते तुम्ही टाका. आणि ही मस्तपैकी हर्बल स्टीम आपण घ्यायची आहे. इथे दिसतंय ही हर्बल स्टीम घेतल्यानंतर चेहरा इतका मस्त, तेव्हाच असा एकदम गुलाबी गुलाबी होतो, छान होतो आणि असा ना मऊ मऊ होतो. म्हणजे आता आपली स्किन सगळं ऍब्झॉर्ब करण्यासाठी प्रिपेअर झालेली आहे. स्टेप नंबर 3 ते म्हणजे आता आपण चेहऱ्याला छान मसाज करणार आहोत. आणि आता मसाज कशाने करायचा, कुठल्या प्रोडक्टनी करायचा किंवा कुठल्या क्रीमनं करायचा. घरी बनवलेल्या क्रीमनं आपण मसाज करणार आहोत नेहमीप्रमाणे. या वेळेला मी तुम्हाला शतधौत घृत नावाची जी क्रीम पूर्वी एका व्हिडिओमध्ये सांगितली होती ती घ्यायला सांगणार आहे. या क्रीमनं आपण मसाज करायचा आहे. आता तो व्हिडिओ बघितला नसेल तर हरकत नाही, मी सांगते ते बनवायचं कसं. तुपावर जेव्हा 100 वेळा धुवून संस्कार केले जातात ना, त्यावेळेला ते तूप हे क्रीम फॉर्म मध्ये येतं आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं ॲलोवेरा जेल टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं केसर टाकायचं आहे. ह्या 3 गोष्टी छानपैकी मिक्स करून घ्यायच्या, फेटून घ्यायच्या. त्याच्यानंतर इतकं सुंदर क्रीम तयार होतं, म्हणजे काय तुम्ही पार्लर मधल्या क्रीमला म्हणाल, म्हणजे 5000चं क्रीम सुद्धा त्याच्या पुढे फिकं पडेल, इतका ग्लो देणारं हे क्रीम आहे. आणि आता या हर्बल स्टीम नंतर असं छानपैकी हे चेहऱ्याला लावून घ्यायचं आणि 5 मिनिटासाठी मस्तपैकी गाणी लावायची आणि मसाज करत राहायचं. मसाज करताना प्रॉपर वेनं, म्हणजे वरच्या दिशेनं जास्तीत जास्त मसाज झाला पाहिजे. अगदी हनुवटीपासून ते वरपर्यंत, त्याच्यानंतर पूर्ण कपाळालाही तो व्यवस्थित झाला पाहिजे. इथे तुम्हाला जे दिसतं आहे, साधारण मी ते फास्ट फॉरवर्ड मध्ये दाखवते तुम्हाला सगळं, तर त्या पद्धतीनं त्या स्टेप्सनं तुम्ही मसाज करत राहा. या अशा प्रकारच्या मसाजनी तुमचा चेहरा आत्ताच ग्लो करायला लागेल. हे मसाज केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की मस्तपैकी हे क्रीम ऍब्झॉर्ब होत आहे, म्हणजे पूर्ण स्किन आहे ना ती खायला लागते. मी कायम म्हणते की हे सगळे जे प्रोडक्ट मी तुम्हाला चेहऱ्याला लावायला सांगते ते चेहरा खात असतो. जसं आपण तोंडाने खातो ना, तसं स्किन मधली छिद्र आहेत, त्यांना ती जेव्हा गरज असते की हो मला हायड्रेशन हवंय, मला मॉइश्चरायझर हवंय, तेव्हा ते खात असतं. या काळामध्ये कोरडी पडलेली स्किन जी असते त्यावेळेला सुद्धा आपण इतकं छान नरिशमेंट त्याला देणार आहोत की तुमची स्किन तुम्हाला थँक्यू म्हणणार आहे. तर हे अशा पद्धतीनं मसाज करायचा. आणि इथे झालेली आहे आपली स्टेप नंबर 3. आता पुढे काय, त्यानंतर स्टेप नंबर 4 ते म्हणजे आपण आता चेहरा छानपैकी हे मसाज झाल्यानंतर पुसून घेतलेला आहे, धुवायची गरज नाहीये. छानपैकी वाईप करा. पूर्ण क्रीम जर मुरला असेल तर अति उत्तम. अजिबात कंजूस सारखं क्रीम हे वापरू नका. छान क्रीम वापरा, मस्त मसाज करा. आणि त्याच्यानंतर आता वाईप केल्यानंतर आपल्याला इथे फेस पॅक लावायचा आहे. आता फेस पॅक साठी मी काय घेते, कडुलिंबाच्या पाल्याची पावडर घेते आहे. मध्ये मी पतंजलीतून कडुलिंबाच्या पाल्याची पावडर आणली होती आणि ती इतकी अमेझिंग होती, म्हणजे मी त्याचा फेस पॅक लावला की मला बाकी काहीही करायची गरज लागायची नाही. ते एकतर निर्जंतुकीकरणासाठी सुद्धा खूप उत्तम असतं आणि चेहऱ्याची संपूर्ण घाण काढण्यासाठीही खूप उत्तम आहे. त्यामुळे जर का तुम्ही बेसन पीठ किंवा आपलं जे उठणं आहे त्या उठण्यामध्ये ही कडुलिंबाच्या पाल्याची जर पावडर टाकली तरी सुद्धा चेहरा अप्रतिम क्लीन होतो आणि खूप उजळ व्हायला लागतो. तर तुम्ही ही पावडर घ्या, त्याच्यामध्ये गुलाबजल घ्या किंवा तुम्हाला वाटलं तर दूध घ्या आणि मिक्स करा आणि तो लेप तुमच्या चेहऱ्याला लावा आणि बघा काय त्याचा अमेझिंग रिझल्ट येतोय ते. म्हणजे थोडा वेळ आपल्याला ठेवायचा आहे, पूर्ण फडफडीत होईपर्यंत कधीही फेस पॅक चेहऱ्यावर ठेवायचा नाही. थोडासा ओलसर असेल तेव्हा तो धुवून टाकायचा आहे. 5 मिनिटांनंतर असं वाटलं की हा कोरडा झालेला आहे बऱ्यापैकी, तेव्हा धुवून टाकायचा. आणि बघा आता तुमचा चेहरा इतका अप्रतिम होईल, म्हणजे तो सणासुदीचा जो ग्लो हवाय ना, तो ग्लो तुमच्या चेहऱ्यावर आलेला असेल. हे आठवड्यातून 3 वेळेला केलं तरी सुद्धा चालणार आहे. याला वयाची अट नाही. म्हणजे अगदी 11-12 वर्षाच्या मुलींना करू नका, कारण ह्याच्यामध्ये काही प्रोसेस असते, काही जणांची स्किन खूप नाजूक असते. पण बाकी कोणीही केलं तरी चालेल. वयोवृद्धांनी सुद्धा हे फेशियल घरच्या घरी केलं तरी चालेल. पुरुषांनी केलं तर चालतं का असेही प्रश्न मला विचारले जातात, तर त्यांनी सुद्धा केलं तरी चालणार आहे. मागे मला कॅमेऱ्याच्या मागे विचारत होते की आमच्यासाठी काही आहे की नाही, तर त्यांच्यासाठी हे फेशियल आहे, ते करू शकतात. आणि आता सगळ्यात शेवटची स्टेप ते म्हणजे आपण क्रीम लावायचे. आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला क्रीम लावायचं, तेही ब्राईटनिंग क्रीम लावायचं आहे आणि ते आहे ओशिवियाचं, म्हणजे स्किना ब्रँडचं ओशिवियाचं हे ब्राईटनिंग क्रीम. हेही मी खूप व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आता ते का वापरायचं, अल्फा अर्बाटीन, नायासिनामाइड, त्यानंतर ॲस्कॉर्बिक ऍसिड हे घटक असलेलं हे ओशिविया क्रीम जे आहे ते आपण डेली यूज साठी वापरू शकतो. तुम्हाला प्रश्न पडतो की नाही की डेली यूज साठी आम्ही कुठलं क्रीम लावायचं, तर दिवसा रात्री कधीही तुम्ही लावू शकता, दिवसभर ठेवू शकता. हे क्रीम मी इतक्या जणांना सजेस्ट केलेलं आहे,
म्हणजे मी ऑफिसमध्ये जिथे लिखाणाचं वगैरे काम असतं माझं, तिथे बऱ्याच जणांना हे क्रीम दिलेलं आहे. आणि तुमची लाडकी धनश्री हाऊस क्वीन, तिला सुद्धा मी हे सजेस्ट केलं होतं आणि ते तिने क्रीम वापरलं. त्यानंतर ऐश्वर्याताई यांना पण मी सांगितलं होतं, खूप जणांना मी सांगितलं होतं या क्रीम बद्दल आणि त्यांनी सगळ्यांनी वापरलेलं आहे. त्यांना खूप छान रिझल्ट मिळाला आहे. वांग पिगमेंटेशनची सुरुवात जर असेल ना तर ऍब्सोल्यूट जाते. त्याच्यामुळे हे क्रीम नक्की वापरून बघा. आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला छानपैकी चेहऱ्यावर हे असं छानपैकी मसाज करून क्रीम लावायचं आहे. रोजच्या वापरासाठी हे अतिशय उत्तम असं क्रीम आहे, नक्की वापरू शकता. ऑर्डर करायचं असेल तर दोन्हीही प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून ऑर्डर करू शकता. तर चेहरा उजळ करणारं, चेहऱ्यावर छान ग्लो आणणारं हे सणासुदीचं ग्लो फेशियल तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. करून बघा आणि केल्यानंतर छान छान फोटो काढा. फोटो काढल्यानंतर ते मला पाठवा माझ्या ईमेल बॉक्समध्ये. दिसू देत मला की माझं फेशियल केल्यानंतर तुम्ही कसे दिसता. कमेंट मध्ये सांगा. हे सगळं वाचायला मला खूप आवडतं. तुमचे रिस्पॉन्स मला खूप आवडत असतात. काही वेळेला नेगेटिव्ह आले तरी सुद्धा मी ते खूप ग्रेसफुली घेते. काय बदल करू शकते किंवा आणखीन तुम्हाला काय हवंय ह्याचा विचार केला जातो. तेव्हा सगळ्या कमेंटसाठी वेलकम आहे. हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.